बातमी पुण्याची आहे। पुणे पोलिसांकडून दिल्लीत 600 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलेले आहे। पुणे पोलिसांची दिल्लीत ही मोठी कारवाई आहे। गेल्या 48 तासांपासून दिल्लीमध्ये पोलिसांनी छापा टाकण्यास सुरुवात केलेली आहे। दिल्लीत पुणे पोलिसांची छापेमारी सुरूच आहे। साऊथ एक्सटेन्शन मध्ये ड्रग्जच्या साठ्यावर पुणे पोलिसांनी ही छापेमारी सुरू केलेली आहे। दिल्लीत काल 400 किलो ड्रग्ज पोलिसांनी जप्त केल्यानंतर आज सकाळपासूनच पुणे पोलिसांची दिल्लीतली टीम ही छापा टाकण्यास सज्ज झालेली आहे। कुरकुंभ या MIDC मधील ड्रग्जच्या बेकायदेशीर बनवणाऱ्या कंपनीवर काल पुणे पोलिसांनी 600 किलो ड्रग्जचा साठा जप्त केल्यानंतर छापा टाकून जप्त केल्यानंतर गेल्या 48 तासांपासून दिल्लीमध्ये पुणे पोलीस कार्यरत आहेत। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, सातत्याने पुण्यात अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसतेय। कायदा सुव्यवस्थेसंदर्भात पुण्यात सवाल उपस्थित केला जातोय। आता पुणे पोलिसांची जवळपास 10 पथकं ही देशाच्या विविध शहरांमध्ये सध्या NCP सोबत काम करतायत, कारवाई करतायत आणि त्यातीलच एक महत्त्वाची कारवाई म्हणजे दिल्लीतला ड्रग्ज साठा जप्त करणं। नक्कीच पुण्याचे जे नवनियुक्त पोलीस आयुक्त आहेत अमितेश कुमार यांनी ड्रग्ज मुक्त पुणे जो आहे तो करण्याचा विडा उचलला म्हणावा लागेल। कारण आतापर्यंत पुण्यामध्ये पुणे पोलिसांनी 2500 किलो ड्रग्ज जे आहे ते जप्त केलेले आहे। कालपासून दिल्ली, बेंगलोर आणि हैदराबाद या 3 शहरांमध्ये पुणे पोलिसांची सगळी छापेमारी सुरू आहे। सकाळपासून दिल्लीतील वेगवेगळ्या भागामध्ये पुणे पोलिसांनी छापा टाकून तब्बल 200 किलोपेक्षा अधिक जे ड्रग्ज आहे ते पकडलेला आहे। आपण पाहिलं की पुण्याजवळ असलेल्या कुरकुम MIDC मध्ये हा सगळा ड्रग्जचा कारखाना होता आणि हैदर शेख आणि विकी माने या दोघांसह साबळे नावाचा एक व्यक्ती आहे। त्या साबळे नावाच्या नावावरती हा सगळा ड्रग्जचा कारखाना जो आहे तो कुरकुम MIDC मध्ये होता। काल कुरकुम MIDC तील कारवाई झाल्यानंतर पुणे पोलिसांना महत्त्वाची धागेदोरे जे आहेत त्यांच्या हाती लागलेले आहेत आणि याच सगळ्या कारवाईमध्ये पुणे पोलीस जे आहेत ते बेंगलोर, हैदराबाद आणि दिल्लीमध्ये सध्या कारवाई करत आहेत। आपण पाहिलं की दिल्लीतील वेगवेगळ्या भागामध्ये जे आहे ते पुणे पोलीस सध्या छापेमारी करत आहेत। त्यांना मोठा ड्रग्जचा साठा हाती लागलेला आहे। खरं तर हे सगळं आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट म्हणावं लागेल, कारण हे सगळं ड्रग्ज जे आहे ते विदेशामध्ये सुद्धा जाण्याची माहिती जी आहे ती समोर येत आहे। नेपाळ मार्गे हे सगळं ड्रग्ज विदेशामध्ये जात होतं। त्यासाठी काही विदेशी ड्रग्ज पेडलर आहेत, काही विदेशी व्यक्ती आहेत, त्यांचा सुद्धा सगळा यामध्ये सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे। पुणे पोलिसांनी आतापर्यंत 5 आरोपींना अटक केलेली आहे आणि अनेक जे ड्रग्ज बनवणारे इंजिनियर आहेत त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। आपण पाहिलं की खरं पुणे जे आहे ते ड्रग्ज हब बनतंय का असं म्हणावं लागेल, कारण याच पुण्यामधून देशभरामध्ये ड्रग्जची जी वितरण व्यवस्था जी आहे या 5 आरोपीकडून करण्यात आली होती आणि त्याचबरोबर विदेशामध्ये सुद्धा ड्रग्ज जे आहेत ते जात होतं। आता याचा तपास जो आहे तो पुणे पोलिसांनी केंद्रीय यंत्रणा करत आहेत। पुणे पोलिसांसोबत केंद्रीय NCB जे पथक आहेत ते सुद्धा सध्या कार्यरत आहे। यामध्ये आपण पाहिलं की पुणे पोलिसांचे तब्बल 12 पेक्षा अधिक पथकं सध्या देशभरामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये छापेमारी करत आहेत आणि या सगळ्या पथकांकडून कारवाई जी आहे ती करण्यात येत आहे। लागली चंद्रशेखर, आतापर्यंत किती साठा जप्त करण्यात आलेला आहे, या संदर्भात काही ठोस आकडेवारी समोर आलेली आहे? सध्या तरी 2000 किलोपेक्षा अधिक जो साठा आहे ड्रग्जचा तो देशभरातील कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला आहे। आपण पाहिलं की एकट्या दिल्लीमध्ये 900 किलो, त्याचबरोबर पुण्यामध्ये साधारण 800 पेक्षा जास्त किलो आणि बेंगलोर आणि हैदराबाद या शहरामध्ये सुद्धा ड्रग्जचा साठा जो आहे तो पुणे पोलिसांनी जप्त केलेला आहे। एकंदरीत देशभरामध्ये जे ड्रग्ज वितरित केलं जात होतं ते पुण्यातील कुरकुम MIDC मध्ये असलेल्या त्या कंपनीमधून आणि त्या कंपनीचा जो मालक आहे त्याची जर आपण माहिती घेतली तर काही वर्षापूर्वी दुचाकीवर फिरणारा हा जो साबळे नावाचा इसम आहे त्याच्याकडे आता 4 चाकी महागड्या ज्या कोट्यावधी रुपयाच्या घरातील किमती असलेल्या गाड्या आहेत या गाड्या त्याच्याकडे असल्याची सुद्धा माहिती मिळत आहे। आणि या सगळ्या ड्रग्ज मधील जे आरोपी आहेत यांची आणि ललित पाटलांची जी भेट आहे ती पुण्यातील येरवडा कारागृहामध्ये झाल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे। तर या सगळ्या ड्रग्ज कारवाईमध्ये ललित पाटील याचं सुद्धा नाव समोर येण्याची शक्यता आहे। निश्चित धन्यवाद चंद्रशेखर, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।